नमस्कार. आपण सर्वांचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये किस्से कहानिया विथ भिंगारे आर्ट्समध्ये. किस्से कहानियां विद भिंगारे आर्ट. तर आज आपण आलोय राणी इमिटेशन ज्वेलरी. संचालक आहेत ते आपल्या सोबत आहेत प्रोप्रायटर गणेशजी चव्हाण साहेब. तर त्यांची आपण आज मुलाखत घेणार आहोत. नमस्कार चव्हाण साहेब. नमस्कार. हा, तर आज आपण या ठिकाणी आम्ही आलो आणि बघितलं वेगवेगळ्या प्रकारची या ठिकाणी आम्हाला व्हरायटीज दिसल्यात, वेगवेगळ्या प्रकारचे दागिने दिसलेत. तर सर्वप्रथम मला हा प्रश्न पडला की इमिटेशन ज्वेलरी आपण म्हणतो या ज्वेलरीला, तर इमिटेशन ज्वेलरी म्हणजे काय सांगता येईल तुम्हाला? तर इमिटेशन ज्वेलरी म्हणजे सांगायचं जर म्हटलं तर एक आता आजच्या घडीला जर म्हटलं तर सोन्याला पर्याय अच्छा. म्हणलं तरी हरकत नाही. हा. कारण की इमिटेशन ज्वेलरी ही हुबेहूब सोन्यासारखी दिसते. हा, म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की सोन्याला हा पर्याय आहे. म्हणजे हा. जे सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंब आज आपण बघतोय की सोन्याचा भाव काही लाखात गेलाय, तर इतकं महागडं सोनं चे दागिने खरेदी करणं त्यांना शक्य होत नाही. तर त्याऐवजी या ठिकाणी येऊन ते त्यांना आवडीचं डिझाईन्स मध्ये या इमिटेशन ज्वेलरी खरेदी करतात. नक्कीच चव्हाण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तो एक पर्याय झालेला आहे की सोन्याला तो चांगला पर्याय या ठिकाणी मिळालेला आहे सर्वांना. मला दुसरा प्रश्न तुम्हाला असं विचारायचं की आपण या ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटीज उपलब्ध करून दिल्यात, वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. कुठल्या कुठले ब्रँड्स किंवा कुठल्या कुठल्या वस्तू आपण या ठिकाणी जास्त प्रमाणात विक्री करतात? आपण इथे मायक्रो प्लेटिंग ज्वेलरी, डायमंड स्टोन ज्वेलरी, रोज गोल्ड ज्वेलरी या आपण डेली यूज मध्ये जे की 6 महिने चालेल या पण ज्वेलरी आपण इथं उपलब्ध केलेले आहे. अच्छा. आताच तुम्ही जे काही नावं सांगितली, शक्यतो आम्हाला ही कधी ऐकली नाहीत, पण हे जे तुम्ही काही सांगितलेत, तर ह्या ज्या ज्वेलरीत याला सर्वात जास्त मागणी आहे का मार्केटमध्ये? मार्केटमध्ये पूर्ण मागणी आहे. अच्छा, बर. तर मला अजून असं विचारायचं की ह्या ज्या ज्वेलरीज तुम्ही सांगितल्या, तर याची जी प्रोडक्शन असेल किंवा याचं जी खरेदी असेल, हे आपण कुठून करतो? ही खरेदी आपली होते राजकोट, अच्छा. मुंबई आणि कलकत्ता. अच्छा, म्हणजे अशा वेगवेगळ्या भागातून तुम्ही त्या गोष्टी खरेदी करतात. हो. मी असंही ऐकलं की काही यातले जे काही वस्तू आहेत या तुम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करतात. एक 50 ते 60 आयटम आपण बनवतोय. अच्छा, म्हणजे तुम्ही स्वतः प्रोडक्शन करता त्याचं? हो. डिझायनिंग पण करता का? हा, डिझायनिंग पण. अच्छा, तर ते कुठं करतो आपण? ते आपण राजकोटला करतो. अच्छा, म्हणजे राजकोटमध्ये सुद्धा तुम्ही त्या गोष्टीचं डिझायनिंग करतात, मॅन्युफॅक्चरिंग करतात. हो. आणि मग त्या गोष्टी मला एक विचारायचं तुम्हाला की हे जे काही डिझाईनचा पार्ट असेल किंवा जो मॅन्युफॅक्चरिंगचा पार्ट आहे, हा आपण इथं संभाजीनगरमध्ये का करू शकत नाही? तुम्हाला राजकोटला का करावं लागतं हे सगळं? आपल्या इथे कसं आहे, मॅन पॉवर उपलब्ध नाही. अच्छा. आणि दुसरी गोष्ट, याच्यासाठी जे लागणारं रॉ मटेरियल हा, ते पण आपल्या इथे मिळत नाही. काय रॉ मटेरियल लागतं शक्यतो? याच्यामध्ये याला पूर्ण आपलं जे ब्रास मध्ये म्हणजे पित्तळ लागतं, हा, तांबं लागतं. हा. आणि विशेष म्हणजे आपल्या इथे कारागीर नाही इथे. नक्कीच. Main. म्हणजे थोडक्यात इथंही मॅन्युफॅक्चरिंग करता आलं असतं, परंतु या ठिकाणी प्रशिक्षित कारागीर सुद्धा उपलब्ध नाहीत. हा. त्यानंतर लागणारा कच्चा माल हा सुद्धा राजकोट सारख्या ठिकाणी मिळतो आणि त्या ठिकाणी सर्व कच्चा माल आणि ते काम करणारे कारागीर उपलब्ध असल्या कारणाने आपण त्या ठिकाणी प्रोडक्शन करतो. नक्की ना? हो. तर ह्या ज्या व्हरायटीज तुम्ही इथं विक्री करतात, इथं ग्राहकांचा जो प्रतिसाद आहे, ह्या कुठल्या दागिन्याला जास्त त्यांचा प्रतिसाद आहे? आता जर 2-3 वर्षापासून काय झालंय, गोल्डन ज्वेलरी, हा. गोल्डच्या सारखी दिसणारी ज्वेलरी, हा. त्या ज्वेलरीला जास्त रिस्पॉन्स. अच्छा, आणि तुम्हाला रोजचा इथं अनुभव पण येत असेल की महिला तुमच्याकडे येत असतील किंवा मला फोटो दाखवत असतील, हो. व्हिडिओ दाखवत असतील की याप्रमाणे आम्हाला दागिने पाहिजे, मग त्यावेळेस तुमची तारांबळ उडत असेल ना? हा, आता आपल्याकडे तर स्टॉक भरपूर आहे. आपण त्यांनी जर एक फोटो दाखवला तर मिनिमम आपण त्यांना 100 ते 150 डिझाईन त्याच्यामध्ये दाखवून देतो. अच्छा, म्हणजे तुम्ही इतक्या सगळ्या व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध करून ठेवल्यात. हा. म्हणजे कुणी कस्टमर आपण सांगू शकत नाही की कुठल्या प्रकारची मागणी करू शकतो, त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध करून ठेवावं लागतात. नक्कीच. म्हणजे तसं बघितलं तर आपण म्हणतो इतका सोपा हा व्यवसाय नाही की यांना तुम्हाला बऱ्यापैकी वस्तूचा स्टॉक तुम्हाला ठेवावा लागत असेल. हो. बरोबर आहे की नाही? तर मला हे म्हणायचं की याचं जे व्यवस्थापन आहे, इतका सगळा स्टॉक तुम्हाला ठेवणं, हे कसं शक्य होतं?
आता याच्यामध्ये मला मेन माझा एक्सपिरियन्स अच्छा, तुमचा जो अनुभव आहे. अनुभवावरून मी शिकत गेलो. अच्छा अच्छा, म्हणजे तुमचा इतक्या वर्षाचा जो काही अनुभव आहे, ह्या अनुभवातून तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारची ज्वेलरी या ठिकाणी उपलब्ध करायची आहेत. यासाठी आपण काही गोडाऊन वगैरे ठेवलंय का? नाही, गोडाऊन वगैरे नाही. अच्छा, म्हणजे जे काही विक्री करतो आपण इथूनच करतो. आणि आपण हा जो तुम्ही काही व्यवसाय जो करतात, तर हा होलसेल मध्ये करता की हा, wholesale. किरकोळ विक्री होते? होलसेल मध्ये. अच्छा, होलसेल मध्ये करता. तर तुम्ही जर होलसेल मध्ये हा व्यवसाय करत असाल तर तुमच्याकडनं जे काही ज्वेलरी खरेदी करतात दुसरे छोटे ग्राहक, हा. तर असे किती ग्राहक असतील तुमच्याकडे? माझ्याकडे 1000 ते 1200 ग्राहक आहेत. अच्छा, 1000 ते 1200 ग्राहक आहेत. हा. आणि कुठल्या भागातील ग्राहक आहे जास्त? हे संपूर्ण महाराष्ट्रामधून आहेत. त्याच्यामध्ये अच्छा. आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातील जास्त आहेत. अच्छा, म्हणजे जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातच तुमचे ग्राहक आहेत, हा, कारण जे की छोट्या छोट्या गावामध्ये असतील, तालुक्याच्या ठिकाणी असतील, ग्रामीण भागामध्ये असतील. मला अजून असं विचार वाटतं की ग्रामीण भागामध्ये या दागिन्यांना मागणी आहे का? आहे ना, ग्रामीण भागामध्ये. अच्छा, तर मला दुसरं असं विचारायचं आहे की हे जे काही दागिने आहेत, तर ग्रामीण भागामध्ये यांची जी किंमत असेल किंवा तुमची जी काही विक्री किंमत असेल, ती किंमत त्या लोकांना परवडते का घेण्यासाठी? परवडते ना किंमत. म्हणजे तुम्ही जो काही हो. तुमचं विक्री करतात या दागिने, हा. तर जसं शहरी लोक घेऊ शकतात, हा. सर्वसामान्य जे काही मध्यमवर्गीय आहेत ते तुम्ही जे काही विक्री करतात ते खरेदी करतात, परंतु ग्रामीण भागातले जे ग्राहक आहेत तुमचे, तर ते खरेदी करू शकतात का? मला हे करू विचार. शकतात ना. मोस्ट आपल्याकडे जर म्हटलं तर आपल्याकडे 1000च्या आतमध्येच जास्त रेंज आहे. अच्छा, म्हणजे थोडक्यात 1000च्या हा. आतमध्ये. एक 200 रुपये, 300 रुपये, 500 रुपये, 600 रुपये अशी रेंज आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण बघतो की सोनं जेव्हा आपण खरेदी करतो तर लाखो रुपयाचा आज रेट झालेला आहे सोन्याचा. त्याऐवजी हा एक सुंदर आणि चांगला पर्याय या ठिकाणी चव्हाण साहेबांनी त्यांच्या राणी इमिटेशन ज्वेलरीच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर ठेवलेला आहे. आणि अनेक त्यांच्याकडं महाराष्ट्रभर आणि संभाजीनगरमध्ये अनेक छोट्या मोठ्या गावामध्ये, खेड्यामध्ये ग्राहक त्यांनी मिळवले आहेत. मला हे विचारायचं आहे की हा जो तुमचा प्रवास आहे आजपर्यंतचा, तर मला थोडं मागे जावं लागेल आणि तुम्हाला असं विचारावं वाटतं की तुमचा हा जो प्रवास आहे हा सुरू कुठून झाला? आता माझा प्रवास सांगायचं जर म्हटलं तर मी प्रॉपर परभणीचा आहे. अच्छा, परभणी. परभणी जिल्ह्यामध्ये सेलू तालुक्यामध्ये माझं गाव आहे. हा. तर तिथून मी कामाच्या शोधामध्ये इथं वाळूज MIDC मध्ये आलो. बर. वाळूज MIDC मध्ये आल्याच्या नंतर मी एका कंपनीमध्ये जॉब करत होतो. हा. तर तिथे मी जॉब करत असताना मी राहायचो त्या ठिकाणी 4-5 जण माझ्या शेजारी हे जे इमिटेशन ज्वेलरी विकणारे राहत होते. बर. तर मग ते त्यांचं राहत होते. तर मग काही दिवसांनी मला कंपनीने गॅप दिला. बर. गॅप दिल्यामुळे माझ्या हाताला काम नव्हतं. पण मग ते शेजारी राहायला होते. म्हटलं हे लोक काय करतात? हा. तर मग ते त्यांना विचारलं तर ते म्हणे अशा ना असं आहे की हे तुम्ही एवढं 1500चा माल घ्या आणि आमच्या सोबत चला. तर मग त्यांच्या सोबत जाऊन मग काही यात्रेमध्ये डोअर टू डोअर म्हणजे आम्ही फिरत व्यवसायाची सुरुवात झाली. म्हणजे थोडक्यात हातगाडीवर म्हणता येईल. हो. किंवा डोर टू डोअर डोअर जाऊन टू डोअर वेगवेगळ्या मार्केटमध्ये, बाजारामध्ये, यात्रेमध्ये, म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही विक्री केली. हो. म्हणजे सुरुवातीला कुठलंही दुकान तुमच्याकडे नव्हतं. खरं म्हणजे तुमच्याकडे रोजगारच नव्हता सुरुवातीला. म्हणजे जे तुम्ही म्हणले होते की कंपनीत तुम्ही काम करत होता आणि त्या ठिकाणी तुम्हाला गॅप मिळाला. गॅप मिळाल्यानंतर जे काही मित्रपरिवार आहेत त्यांच्यामुळे तुम्ही ह्या व्यवसायाला लागलात. आणि हा व्यवसाय करत असताना मग तुम्हाला अनेक चांगले वाईट अनुभव आले असतील नाही का? हा, आता अनुभव तर आता कसं आहे, डोअर टू डोअर करायचं म्हटल्याच्या नंतर पायीच चालावं लागायचं पूर्ण एक समजा एरियामध्ये जर आपण गेलो तर घरोघर जाऊन आता प्रत्येकाला कन्व्हिन्स करणं किंवा दाखवणं, आपलं इंट्रोडक्शन देणं, ते वस्तू दाखवणं. अच्छा. हा, म्हणजे थोडक्यात तुमचा हा जो काही सर्व अनुभव आहे तो तुमच्या पाठीशी होता आणि यातून हळूहळू तुमचा पुढचा प्रवास सुरू झाला. नंतर तुम्ही काय केलं जेव्हा तुम्ही घरोघरी विक्री केली? त्याच्यानंतर पुढचा काय टप्पा राहिला तुमचा? त्याच्यानंतर घरोघरी विक्री केल्याच्या नंतर मग बाजार चालू केले. बाजार, यात्रा, आणि मग ते करत करत मग थोडा अनुभव आला. त्याच्यानंतर मी पहिले इथे लोकल मार्केटला खरेदी करायचो. त्याच्यानंतर मग मी बाहेरून थोडासा एक्स्ट्रा स्टॉक मागून शॉप टू शॉप चालू केलं. अच्छा अच्छा, म्हणजे सुरुवातीला इथनच तुम्ही खरेदी करायच्या आणि इथंच विक्री सुरू केली. आणि नंतर जसं तुम्हाला माहिती मिळाली त्यानुसार तुम्ही बाहेरनं माल मागवायला सुरुवात केली. तर सगळ्यात सुरुवातीला आपण शॉप कुठं सुरू केलं तुमचं?
माझं शॉप मी 2007 मध्ये रांजणगाव शेनपुंजी वाळूज MIDC मध्ये चालू केलं. अच्छा, रांजणगावमध्ये तुमचं शॉप सुरू झालं. हो. तिथे कसा अनुभव राहिला तुमचा? तिथं अनुभव म्हणजे रिस्पॉन्स आपल्याला चांगला होता. हा. कामगार वस्ती होती, पण आपल्याला एकदम बऱ्यापैकी कस्टमरचा बेस तिथं. म्हणजे आहे. त्या ठिकाणी चांगले कस्टमर्स हो. मिळालेत, हो. कस्टमरची संख्या वाढत गेली असेल. हम्म. आणि असं करत करत मग या ठिकाणी तुम्ही कधी आलात? आपण जे पानदरीबा रोडला तुमचं हे जे काही शॉप आहे संभाजीनगरमध्ये, हम्म. या ठिकाणी होलसेलचा हा जो काही मोठा व्यवसाय तुम्ही सुरू केलाय, हा नेमका सुरू कधी केला तुम्ही? हा 2018 मध्ये चालू. 2018 मध्ये. हम्म. म्हणजे जे काही तुम्ही रांजणगाव शेनपुंजीला तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालवला, त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पदार्पण केलं आणि इथं व्यवसाय सुरू केला. हो. नक्कीच खूप मोठा हा संघर्ष आहे आणि खूप मोठा हा प्रवास आहे. पायी चालून, घरोघरी जाऊन, बाजारात जाऊन, लोकांना कन्व्हिन्स करून अशा पद्धतीने तुम्ही ज्वेलरी विकल्यात. आणि हा सगळा अनुभव घेऊन आज रोजी पानदरीबा रोडला संभाजीनगर या ठिकाणी चव्हाण साहेबांचं राणी इमिटेशन हे खूप मोठं शॉप, होलसेल शॉप या ठिकाणी सुरू केलंय. आणि अनेक व्हरायटीज, आणि एवढंच नाही तर त्यांनी स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा सुरू केलेली आहेत. तर खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या या व्यवसायासाठी. आणि मला असं विचारायचं की आपला हा जो काही व्हिडिओ आहेत हे लोक बघतायत, जास्त करून ग्रामीण भागातील तरुण, तरुणी, महिला, ज्यांना कुठला तरी व्यवसाय करावासा वाटतो, अशा व्यावसायिकांना किंवा असे जे नवयुवक आहेत किंवा महिला आहेत, त्यांना तुम्ही काय सांगाल या व्यवसायाबद्दल? त्यांना जर यायचं असेल इकडे तर व्यवसाय जर म्हटलं, आता दुसरा कोणताही व्यवसाय करायचा म्हणलं तर भरपूर भांडवल लागतं. पण हा जो व्यवसाय, हा व्यवसाय तुम्ही कमीत कमी 10,000 मध्ये घरगुती आपला चालू करू शकता. आणि जर समजा शॉप जर चालू करायचा असेल तर 1 ते 1.5 लाखाचा स्टॉक घेऊन तुम्ही शॉपला सुरुवात करू शकता. अच्छा, म्हणजे थोडक्यात ज्यांना हा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्याकडे भांडवल कमी आहे, म्हणजे त्यांनी सांगितलं अत्यंत तोडकं मोठं 10,000 रुपये जरी भांडवल आपल्याकडे असेल तर घरातून सुद्धा हा महिलांना व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. ज्या महिलांना स्वतःच्या पायावर उभा राहायचं आहे, काहीतरी करायचं आहे, कुठला तरी व्यवसाय करायचा आहे, त्यांच्यासाठी खूप चांगली संधी. आणि या संधीचं खरंच सोनं होईल अशा प्रकारचा हा व्यवसाय आहे. आणि त्यांनी हे सांगितलं की जर तुम्हाला शॉप सुरू करायचा असेल तर 1 लाखभर रुपयापर्यंत जर तुम्ही या ठिकाणच्या ज्वेलरी घेतल्या आणि आपला व्यवसाय सुरू केला तर नक्कीच हा सुद्धा व्यवसाय चांगलं उत्पन्नाचं साधन या ग्रामीण भागातील आणि जे काही तरुणी, काही मुलं किंवा जे काही तरुण या उद्योगाकडे येऊ बघतायत त्यांच्यासाठी ही खूप चांगली सुवर्ण संधी आहे. म्हणजे एक दिवसभरातून त्यांनी चांगलं काम केलं, चांगले कस्टमर्स मिळवले, तर ते जे उद्योजक आहेत त्यांना 1,000 रुपये रोज मिळू शकतो. हो, 500 ते 1,000 रुपये त्यांना मिळतात. नक्कीच. म्हणजे बघा मित्रांनो, एक छोट्याशा भांडवलावरती 500 ते 1,000 रुपयापर्यंत इन्कम ते जनरेट करू शकतात. अशा प्रकारचा हा व्यवसाय नक्कीच खूप वेगळा व्यवसाय आहे, चांगला व्यवसाय आहे आणि महिलांसाठी खास करून खूप घरच्या घरी करण्यासारखा हा व्यवसाय आहे. खूप मोलाची आणि चांगली माहिती दिली चव्हाण साहेब. चव्हाण साहेब, खरं म्हणजे मला तुमचं अजून एकदा असं अभिनंदन करायला आवडेल की तुम्ही स्वतः तर स्वतःच्या पायावर उभा राहिलात, पण ह्याच बरोबर तुम्ही अनेक उद्योजक घडवले, अनेक व्यावसायिक घडवले. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की तुम्ही जे सांगितलं की तुमचे 1,000 कस्टमर या संपूर्ण महाराष्ट्रात आहेत. हो आहे. तर 1,000 कस्टमर तुमच्या जीवावरती म्हणण्यापेक्षा की तुमच्याकडनं वस्तू घेऊन ते विक्री करतात आणि त्यांचा व्यवसाय ते करत असतात. नक्कीच तुम्ही 1,000 उद्योजक या ठिकाणी घडवलेले आहेत. तर मला तुम्हाला विचारायला असं आवडेल की ते जे उद्योजक तुम्ही घडवले त्यातलं एखादं असं उदाहरण आहे का की ज्यांनी खूप कमी भांडवलामध्ये व्यवसाय सुरू केला आणि आज रोजी ते एक मोठ्या व्यवसायापर्यंत पोहोचलेले आहेत, असं एखादं उदाहरण आहे का आपल्याकडे? नाही, असे भरपूर जण आहेत आपल्याकडे बर की ज्यांनी 10,000 ते 20,000 रुपयाचा माल घेऊन आपल्याकडून सुरुवात केली. बर तर त्यांचा आज ते महिन्याला 1 ते 1.5 लाख रुपयाचा माल सेल करतात. तुम्ही सुद्धा हा व्यवसाय करून चांगल्या पद्धतीने इन्कम जनरेट करू शकता या इमिटेशन ज्वेलरीमध्ये. आपण आता ह्या इमिटेशन ज्वेलरी जे बघतोय चव्हाण साहेब, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज इथे दिसत आहे मला. तर थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगाल का की कुठल्या कुठल्या व्हरायटीज आहेत आपल्याकडे? आता हा आपला आहे बा महाराष्ट्रीयन पॅटर्न. अच्छा, झुंबर म्हणतो हा महिलांचे पॅटर्न. झुंबर आहेत कानातले. हा पॅटर्न आपल्याकडे 10 ते 15 वर्षापासून चालतोय. एकदम हुबेहूब गोल्ड सारखा दिसतो हा. अच्छा, तुम्ही जर हा समजा वेअर केला किंवा कानामध्ये जर हे केला तर सोन्यासारखाच दिसणार. अच्छा. मला एक विचारायचं चव्हाण साहेब, हा जो तुम्ही दाखवला आता झुंबर म्हणतो आपण, महिला कानात घालतात,
तर याचा कलर वगैरे किती, याची काही गॅरंटी असते का आपली? 6 महिन्यापर्यंत याला काहीच होत नाही. 6 महिन्यापर्यंत काही हा, होत नाही. काही प्रॉब्लेम. नक्कीच. काय साधारणतः किंमत असेल याची? आता हा मार्केटमध्ये 500-600 रुपयाला मिळतो. हा, तर आपण होलसेलमध्ये आपण होलसेलमध्ये त्यांना होलसेल रेटमध्ये जे रिसेल करणार आहेत त्यांच्यासाठी होलसेलमध्ये उपलब्ध राहील. अच्छा अच्छा. आपण इकडेही बघतो की हे पण एक वेगळ्या डिझाईन इथे दिसते, खूप छान पॅटर्न दिसतोय, याबद्दल थोडं सांगा. हा नेकलेस आहे, तर हे मॅट फिनिशिंगमध्ये आहे. तर याच्यामध्ये आपल्याकडं 100 ते 150 डिझाईन्स अवेलेबल असतात आणि याला रिस्पॉन्स पण खूप छान आहे. प्रत्येक कस्टमर जो आहे हा. तर याचे आपल्याकडून 12, 15, 20 पीस घेऊन जातात. अच्छा, साधारणतः हे जे दागिने आपण बघतोय, ज्वेलरी बघतोय, हे कुठं लग्न समारंभामध्ये मध्ये वापरण्यासाठी महिला घेतात की अजून कुठे कुठे वापरतात त्याला? आता हे जे दागिने आहेत लग्न समारंभामध्ये तर वापरतातच, पण काही डेली यूज पण करतात. आता हा आमच्याकडं आपण बनवलेला प्रोडक्ट आहे हा. म्हणजे स्वतः आपण हो, मॅन्युफॅक्चर आपलं केलं? मॅन्युफॅक्चरिंग आपलं असं या लोगोनं आपलं हे होतं, मॅन्युफॅक्चरिंग होतं. अच्छा हा एक पॅटर्न आहे. अच्छा, हे मंगळसूत्र आहे. हा, हे मंगळसूत्र. बघू शकता आपण, अत्यंत सुंदर अशी डिझाईन आणि सुबक असं या ठिकाणी नक्षी काम केलेलं आहे आणि हुबेहूब सोन्यासारखं दिसणारा हा दागिना आहे, मंगळसूत्र आहे. याची 6 हा, महिन्यापर्यंत डेली यूज करू 6 महिन्यापर्यंत हा, आपण. 6 महिन्यापर्यंत काही होणार नाही. अच्छा. आता हे सोन्याच्या व्यतिरिक्त कलर मधले, जसं सोनेरी कलरचे दागिने असतात तसं हा वेगळ्या कलर मध्ये दिसतोय मला, तर याचं काय महत्व आहे सांगा थोडं. हे स्टोन मध्ये, रोज गोल्ड मध्ये. अच्छा, रोज गोल्ड. रोज गोल्ड मध्ये हा हा याचे स्टोन पूर्ण फिटिंग राहतात. हा. आणि हे दिसते म्हणजे हे करण्यासाठी, वेअर करण्यासाठी हलकं आहे वजनाला. अच्छा अच्छा. आणि चमकतंय. म्हणजे हे लाईट वेटेड दागिना आहे आणि रोज गोल्ड कलर मध्ये दिसायला अत्यंत सुंदर आहेत. जरी सोनेरी कलर नसला तरी पण याच्यामध्ये तुम्ही जे सांगितले डायमंड्स आहेत त्याच्यामध्ये छोटे छोटे. हा, छोटे छोटे डायमंड. हा, त्याचंही चांगलं नक्षीकाम केलेलं आहे या ठिकाणी. या व्यतिरिक्त मला काही तुम्ही जसे मोती कलर असतो किंवा मोतीचे दागिने असतात, म्हणजे मोत्यासारखे दिसणारे हुबेहूब, त्याही आता दागिन्यांचं. हा एक ब्रायडल सेट आहे. हा लग्नामध्ये म्हणजे नवरीसाठी हा उपयोगी येतो. हा नवरी याला वेअर करू शकते. त्याच्यामध्ये अलग अलग अशा 50-60 डिझाईन आहेत आपल्याकडे. हा झाला, हा झाला. अच्छा, हे ब्रायडल सेट आहेत. हा, हे झालं, हा झाला, हा झाला. मला एक अजून विचारायचं की हे जे ब्रायडल सेट आहेत, असे ब्रायडल सेट आपण रेंटनी पण देतो का? नाही, रेंट नाही. आपण विक्रीच करतो विक्री. होलसेलमध्ये? हा एक पॅटर्न आहे, क्वांटिटी मध्ये आपला सेल आहे. यात भरपूर रिस्पॉन्स, ऑल महाराष्ट्र जातो. आपण इथं बघितलं, अनेक दागिने बघितलेत, यापेक्षा अनेक दागिने या शॉपमध्ये उपलब्ध आहेत. परंतु ब्रायडल सेट झाला, त्याच्यानंतर मंगळसूत्र झाले, रोज गोल्ड झालं, अशा अनेक व्हरायटीजमध्ये, अनेक डिझाईनमध्ये या ठिकाणी दागिने, ज्याला आपण इमिटेशन ज्वेलरी म्हणतो, ह्या चव्हाण साहेबांच्या राणी इमिटेशन ज्वेलरी या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपल्यालाही जर अशा प्रकारची ज्वेलरी खरेदी करायची असेल किंवा आपल्याला जर अशा प्रकारचा व्यवसाय सुरू करायचा असेल, नक्कीच आपण चव्हाण साहेबांना पान दरिबा रोडवर छत्रपती संभाजीनगरला त्यांच्या राणीज इमिटेशन ज्वेलरी या ठिकाणी भेट देऊन आपण या ठिकाणी वस्तू खरेदी करू शकता. चव्हाण साहेब, तुम्ही आज आमच्या कार्यक्रमात या ठिकाणी आम्हाला इतकी सुंदर माहिती दिली आणि नवीन उद्योजक घडण्यासाठी जे जे काही माहिती पाहिजे ती तुम्ही दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आभार.